नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र शाखा जिल्हा परभणी तर्फे राज्यमंत्री तथा पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। पाहूयात सविस्तर वृत्तांत। रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भाई, महिला आघाडी संघटक साळवी मॅडम, मराठवाडा संघटक शेख रहीम जिंतूरकर व सर्व टीम उपस्थित होती। यावेळी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला। तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राविषयी समस्यांचे निवेदन मांडण्यात आले। या निवेदनामध्ये प्रमुखतः कर्मचारी स्टॉपची कमतरता, औषधी पुरवठ्यांचा सतत कमतरता, विशेषतः ग्रामीण भागात सतत कर्मचारी अनुशेष भरून काढला जात नाही, म्हणून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, रुग्णालयापर्यंत पक्क्या रस्त्यांची सोय करावी, विद्युत पुरवठा सुरळीत करावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले। अशी माहिती रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भाई यांनी कळवले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।